नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची वाढवू शकता किंवा कमीही करू शकता। 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि इथे आपल्याला द्यायचा आहे पंचकोनी गळ्याचा आकार। तर बघा, ज्या मैत्रिणींना आकार जमत नाही त्यांनी काय करायचं, पहिले अशी रेष मारून घ्यायची आणि नंतर त्या रेषेला थोडासा गोल आकार द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे। खूप साऱ्या मैत्रिणींना हा आकार जमत नाही, त्याच्यासाठी अगदी सोपी ट्रिक आहे, तुम्ही नक्की करून बघा। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आता कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची आणि बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित ठेवायचं। एक पदर ओपन केला की इथे पिन लावायची आणि जो आपण गोल आकार दिलेला आहे ना, तोच आकार आपल्याला कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून घ्यायची आणि कॅनव्हासला परत अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर रेषेच्या बाहेर थोडंसं अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे आपला आकार तयार होतो अगदी छान आणि सोप्या पद्धतीने। मोंढ्याचा आकार दिलाय ना, तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती हे अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती ते कट केलेलं कॅनव्हास घ्यायचं आणि सेंटर लावून पिन लावून घ्यायची। ह्या पद्धतीने ठेवून पिन लावायची। खाली सुद्धा सेंटर व्यवस्थित बघायचा, पिन लावून घ्यायची। जी रेषा आपण मारली ना, त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। अगदी सावकाश आणि व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे जसा आकार आपण दिला तसाच तो तयार होईल। बघा, ह्याप्रमाणे शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग कट करून घ्यायचा आहे। थोडंसं अंतर ठेवून आणि मग हे कट करायचं आहे। कट केलं की आपल्याला पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारायचे। कोपऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे तो कॅनव्हास आणि अस्तर वळवायला आपल्याला मदत होते। आता असं दोघंही मध्ये पलटी करून वरतून द्यायची शिलाई। शिलाई सुद्धा देताना अगदी व्यवस्थित द्यायची आहे, म्हणजे जसा आकार आपण बनवतोय तसाच तो तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल। बघा, या पद्धतीने आपल्याला ही दाबटीप देऊन गळा पूर्ण करायचा आहे। आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय। अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये आजची डिझाईन आहे, तुम्ही नक्की करून बघा। कोणत्याही साडीवरच्या ब्लाऊजला अगदी सुंदर दिसेल अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायचं आहे। आता उरलेला जो कपडा आहे ना, तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित कट करायचं, म्हणजे जेव्हा ब्लाऊज शिवून होतं तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। कट करून झालं की लगेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे। त्याच्यासाठी पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच उंचीला असे आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। लगेच एक पट्टी घ्यायची, ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून तिला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि ती सरळ अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर सुंदर अशी लेस आपण इथे गळ्याला लावणार आहे। तर लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले एक साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। कोपऱ्यावरती अगदी व्यवस्थित कपडा फिरवून
लेस पण अशी फिरवून आणि मग शिलाई मारायची आहे. तुम्हाला जर डायरेक्ट असं गळ्याला आकार देता येत नसेल तर लेसला छोटीशी चुनी पाडली तरी चालेल. बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आणि सावकाशी लेस लावून आपल्याला पूर्ण करायची आहे. लेसला डबल शिलाई मारायची. आता दुसऱ्या साईडने सुद्धा अशी लेसला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. हीच लेस आपण कमरेवरती सुद्धा लावून घेणार आहे. त्याच्याने आपल्या ब्लाऊजचा जो लुक आहे ना तो आणखी वाढेल. बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा डबल शिलाई मारायची, म्हणून अगदी सावकाश पहिले एका कडेला शिलाई मारून घ्यायची, नंतरून दुसऱ्या कडेला शिलाई मारायची. त्याच्यानंतर आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा हा घ्यायचा आहे. साधारण 12 इंच लांब असा आपण हा तुकडा घेतलेला आहे आणि 4-4.5 इंच रुंदीला असं घेतले. त्याला असं डबल फोल्ड करून चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. सेंटरला छोटंसं एक छिद्र पाडायचं आहे फक्त एका पदरला, आणि त्याच्यातून हा कपडा आपल्याला असा सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे बाहेर असा खेचायचा आहे, म्हणजे जी शिलाई मारली ती मध्ये जाईल. असं कशाचे तरी साहाय्याने हे टोकं आपल्याला सगळे कोणे जे आहे ना ते नीट व्यवस्थित करून घ्यायचे. बघा अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. नंतरून अशी घडी मारायची आणि सेंटरला एक रेष मारून घ्यायची. त्याच रेषेवरती पकडून आपल्याला इथे अशा चुन्या टाकून घ्यायच्या. इथे एक शिलाई मारून आपण घेऊया, म्हणजे त्याचं बटरफ्लाय तयार होईल. बघा ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, अगदी छोटीशी पट्टी घेऊन तिला बघा ह्याप्रमाणे पकडून आणि शिलाई मारून घ्यायची. ती पट्टी आपल्याला अशी इथे लावून घ्यायची. इथे सुद्धा आपण एक शिलाई मारून पट्टी पॅक करून घेणार. बघा ह्याप्रमाणे अगदी छान असं तयार झाले. आता आपण किती 7, 8, 9, 10 तुम्हाला जितकी लांब अशी रेबीन पाहिजे तितकी लांब तुम्ही कपडा घ्यायचा आहे आणि तिला डबल घडी करून अशी शिलाई मारायची. खाली थोडंसं असा त्रिकोण येईल ह्या पद्धतीने शिलाई मारायची. वरतून सरळ मारत यायचं, नंतरून ह्या पद्धतीने खाली तिरपी शिलाई मारायची. ते सुद्धा आपल्याला कशाच्या तरी साहाय्याने पलटी करून घ्यायचं आहे. त्याचं सुद्धा व्यवस्थित असं टोक बाहेर काढायचं, म्हणजे जो तिरपा आकार आपण दिलाय ना तो व्यवस्थित दिसेल. बघा अगदी छान असा, आणि एकावर एक ठेवून असं थोडंसं तिरपं ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची. थोडंसं फोल्ड करून पुन्हा एक शिलाई तिथे मारून घ्यायची, म्हणजे दोरे वगैरे निघणार नाही. ह्या पद्धतीने ठेवून पॅच तो बटरफ्लाय ठेवायचा आणि पुन्हा एक शिलाई मारून ते पॅक करून घ्यायचं. इथे ठेवून आता आपण सुई दोऱ्याने शिवू शकतो किंवा डायरेक्ट मशीनवरती शिलाई मारली तुम्ही तरी चालेल. बघू शकता आपली ब्लाऊज डिझाईन अगदी छान अशी झालेली आहे. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असे छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.